टेक्निकल कॉलेजेस असतील, ITI असेल, अशा सगळ्यांना एका बॅनरखाली आणल्यानंतर त्यांना लक्षात आलं की जनशिक्षण आपल्याला या बॅनरखाली घ्यावं लागेल, कारण जनशिक्षण ग्रामीण भागात गरीब लोकांसाठी काम करते. म्हणून त्यांनी जनशिक्षणला पण या योजनेखाली घेतलं आणि आज कमीत कमी 10 वर्ष झाली कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून ही योजना कौशल्य विकास मंत्रालयात काम करते. मूळचं जनशिक्षण संस्थान या योजनेला 20 वर्ष झालेली आहेत आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आणि आतापर्यंत आपण 64,000 विद्यार्थ्यांना काय दिले, व्यवसाय ट्रेनिंग दिली आणि याच्यात सगळ्यात बेस्ट 500 विद्यार्थ्यांना राज्यपाल भवनामध्ये राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला होता मागच्या 2 वर्षापूर्वी. सगळ्यात बेस्ट स्टुडंट आहेत अशा विद्यार्थ्यांना राज्यपाल भवनामध्ये बोलवून त्यांचा सत्कार करतात. ही देशातली सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या बाबतीत झाली. त्याच्यानंतर आपल्याला 6 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, राष्ट्रपतींच्या हस्ते एकदा मिळाला. तर गाव तिथे प्रशिक्षण ही योजना आहे, ज्या गावामध्ये कोणताही कोर्स करण्यासाठी 20 लोक जर तयार असतील त्या गावांमध्ये जाऊन हे कोर्सेस सुरू केले जातात. एवढा इतिहास तुम्हाला का सांगितला, ज्या पद्धतीने मॅडम तुम्हाला शिकवतात तर ते तुम्ही सगळे शिकून घ्या. पण भविष्यात तुम्हाला वाटलं की जसं मॅडम आम्हाला शिकवतात तसं आम्हाला पण शिकवायचं आहे, तुम्ही सुद्धा जनशिक्षणचं ट्रेनर म्हणून काय करू शकता, काम करू शकता. तुम्ही जिथे जिथे राहता, तुम्हाला माहेर काय विचारलं, तुम्ही जिथे जिथे राहता त्या ठिकाणी किंवा तुमच्या माहेरी, जर ते माहेर रायगड जिल्ह्याच्या आत असेल तर तुम्ही जनशिक्षण संस्थान रायगडच्या अशा बॅचेस घेऊ शकता. आम्ही तुम्हाला बॅनर देऊ आणि जे काही नॉमिनल साहित्य ते देऊ, तुमचा सेटअप बघू आणि तुम्हाला शिक्षक म्हणून काय करता येईल, काम करता येईल. कन्सेप्ट क्लिअर झाली.